शिवसेनेचं अधिवेशन कोल्हापूरमध्ये होतोय हा एक राजकीय विलक्षण योगायोग आहे। आपल्या सगळ्यांना माहीत असेल की वंदनीय बाळासाहेबांची देखील प्रचाराची सुरुवात ही कोल्हापूर नगरीमधून व्हायची आणि त्याच पद्धतीचा पक्षवाढीचा आणि राजकीय भविष्यामध्ये कशी वाटचाल करायची हा संकल्प माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूरमध्ये होतोय। याच्यामध्ये अनेक राजकीय विषयावर चर्चा होईल, अनेक निवडणुकीच्या संदर्भातल्या चर्चा होतील आणि सगळ्यात महत्त्वाची जी कार्यशाळा आहे उद्या ती म्हणजे निवडणुकीचं व्यवस्थापन कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी कसं करावं यावर देखील चर्चा होईल आणि 12:30 वाजता उद्या शिबिराला माननीय मुख्यमंत्री महोदय संबोधित करतील। लोकसभेच्या अनुषंगाने किती महत्त्वाचं अधिवेशन असेल हे काय वाटतं? दुपारी आज राजकीय ठराव होणार आहेत, काय महत्त्वाचे राजकीय ठराव होतील, काय परिणाम होतील? मी काल देखील पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं की जे राजकीय ठराव होतील त्याचं पूर्ण ब्रीफिंग आपल्याला केलं जाईल, परंतु राजकीय ठराव हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की जो निर्णय माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी घेतलेला होता की वंदनीय बाळासाहेबांच्या विचारापासून शिवसेना कुठेतरी दूर जाते, त्याच्यामुळे त्यांनी पुढाकार घेऊन नॅशनल अलायन्स केली। भविष्यातलं राजकीय धोरण आमचं काय असणार आहे, राजकीय कशा पद्धतीने आम्ही वाटचाल करणार आहोत, आमच्या शिवदूतापासून जिल्हाप्रमुखांपर्यंतची कार्यप्रणाली काय राहणार आहे याच्यावर सगळ्यावर चर्चा आजच्या शिबिरातनं होईल। मला असं वाटतं की मनोजजींनी या सगळ्या गोष्टींचा देखील समजूतदारपणानं विचार केला पाहिजे। ऑलरेडी ते समजूतदार आहेतच, परंतु 20 तारखेला जे अधिवेशन होतं 20 आणि 21ला त्याच्यामध्ये मराठा समाजाला टिकणारं आरक्षण देण्याच्या संदर्भातलं जे सुतोवाच मुख्यमंत्री महोदयांनी केलेलं होतं त्या संदर्भातला राज्य मागासवर्गीय आयोगाचा अहवाल हा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द झालेला आहे आणि मला असं वाटतं की मराठा समाजाला कुठच्याही बाकीच्या समाजाचं आरक्षण न घेता किंवा त्याला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देणारं हे सकारात्मक पाऊल आहे आणि त्याचा अहवाल विधानसभेमध्ये ठेवून त्याच्यावर चर्चा केली जाईल। पहिली गोष्ट असे की त्याच बाबतीत आम्ही वाटचाल करतोय, मुख्यमंत्री महोदयाने देखील त्याच बाबतीमध्ये सुतोवाच केलेला आहे। परंतु एक आपण लक्षात घेतलं पाहिजे की ज्या पद्धतीनं राज्य मागासवर्गीय आयोगानं विक्रमी वेळामध्ये या सगळ्या गोष्टीचा तपास केलेला आहे आणि त्याचाच हा परिपाक म्हणून 20-21ला अधिवेशन होतं। सगळ्या नेते म्हणतात की ह्या निवडणुका या एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लढल्या जाणार, तेच मुख्यमंत्री पदाचे उमेदवार असा प्रस्ताव अधिवेशनात पास केला जाईल का? आणि तसं इतर तो मगाशी देखील सांगितलं की जे काही ठराव होतील त्यांची पूर्ण माहिती ही आमच्यापैकी काही सहकारी की आम्ही सगळे तुमच्यापर्यंत येऊन सांगत राहू। त्या ठरावाचं नक्की कारण काय, तो ठराव कशासाठी घातलेला आहे हे देखील आम्ही सांगू, परंतु शिबिर सुरू व्हायच्या अगोदर ठराव कुठचे असणार आहेत हे सांगणं योग्य नाही। आता वैभव नाईकांनी रवींद्र चव्हाणांची भेट का घेतली हे माझ्यापेक्षा चांगलं तेच सांगू शकतो। नक्की त्यांच्या मनामध्ये काय चाललंय हे ओळखणारं सध्या डिटेक्ट मशीन अजून काही तयार झालेलं नाही, परंतु अनेकांच्या मनामध्ये अशी चलबिचल सुरू आहे। त्याच्यातले काही शिंदे साहेबांच्या संपर्कामध्ये आहेत, काही देवेंद्रजींच्या संपर्कामध्ये आहेत, काही अजितदादांच्या संपर्कामध्ये आहेत। कोकणामध्ये नारायण राणे लोकसभा निवडणूक लढवतील अशा प्रकारे चर्चा आहे, कसं पाहताय? कारण राज्यसभेवर त्यांची वर्णी लागली काल देखील सांगितलेलं आहे की रत्नागिरी सिंधुदुर्गवर शिवसेनेचा दावा आहे, शिवसेनेनं त्या ठिकाणी निवडणूक लढलेली होती, त्याच्यामुळे रत्नागिरी सिंधुदुर्गवर शिवसेनेचा दावा आहे। धन्यवाद सर।